Good evening, everyone. Good evening. ओके, चला. सर्वांपर्यंत माझा आवाज व्यवस्थित येत आहे का? एम आय ऑडिबल? इज स्क्रीन विजिबल? आवाज क्लिअर आहे का? स्क्रीन दिसते आहे का? आहे ना? चालेल. तर आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्तीमधील इंग्रजी विषयामधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे associating the name of letter with its sound. This is the unit number 1, chapter number 1. The unit is letters of the alphabet. Letters of the alphabet. यामध्ये हा जो शब्द आहे हा आहे अल्फाबेट. बघा, इंग्लिश मध्ये शब्दांचे पाठांतर करायचे आहे, त्यामुळे जो शब्द माहित नाही तो लगेचच लिहून घ्यायचा. अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे इंग्रजी वर्णमाला. अल्फाबेटचा अर्थ काय होतो? इंग्रजी वर्णमाला. म्हणजे ए पासून झेड पर्यंतच्या लेटर्सला एकत्रितपणे अल्फाबेट्स असे म्हणतात. इंग्रजी वर्णमाला. पुढचा शब्द आहे असोसिएटिंग. ASSOCIATING. असोसिएटिंग. असोसिएटिंग म्हणजे सांगड घालणे. सांगड घालणे. तर युनिट नंबर 1, लेटर्स ऑफ द अल्फाबेट म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे. चॅप्टर नंबर 1, असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड म्हणजे अक्षराचे नाव आणि त्याचा आवाज यांची सांगड घालणे. अक्षराचे नाव आणि त्याचा आवाज याची सांगड घालणे हा आपला पहिला चॅप्टर आहे. सर्वांनी पटकन हे 2 शब्द आणि चॅप्टरचे नाव आपल्या वहीवरती लिहून घ्या. चला, घ्या लिहून सर्वांनी. लिहून झाले की कंप्लीट म्हणून मेसेज करा. आणि स्पीडने लिहायचे, फास्ट लिहून घ्या बरं का. फार वेळ नाही लावायचा, पटकन लिहून घ्यायचे. हे दोनही शब्द लिहून घ्या. ALPHABET अल्फाबेट आणि ASSOCIATING असोसिएटिंग म्हणजे सांगड घालणे.
असोसिएटिंग म्हणजे सांगड घालणे. चॅप्टरचे नाव टाकून घ्या. कंप्लीट. दळवी लिहिले का बेटा? यस. तर आता आपण सुरुवात करूया. कोणीही लिहून घेण्याची घाई करू नका. स्क्रीनवरती लिहिलेले पहिले समजून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ देते. तर बघा, आपण इंग्रजी वर्णमाला म्हणजे अल्फाबेट म्हणतो, बरोबर आहे. आताच आपण शब्द वापरला होता अल्फाबेट. तर अल्फाबेट म्हणजे काय? तर अल्फाबेट म्हणजे ए पासून झेड पर्यंतची सर्व अक्षरे याला अल्फाबेट म्हणतात. या अल्फाबेट मध्ये ही सगळी लेटर्स आहेत. लेटर ए, लेटर बी, लेटर सी. किती लेटर्स आहेत अल्फाबेट मध्ये? तर टोटल 26 लेटर्स आहेत. किती? 26 लेटर्स. आणि त्या लेटर्सला दोन प्रकारे आपण लिहित असतो. एक असते कॅपिटल लेटर्स आणि दुसरे असते स्मॉल लेटर्स. लिहिण्यासाठी इंग्रजीमध्ये या दोन प्रकारच्या लिखाणाच्या पद्धती वापरल्या जातात, कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स. तुम्हाला माहित आहेत का ही सर्व लेटर्स? ए पासून झेड पर्यंतची ही सर्व लेटर्स तुम्हाला माहित आहेत का? आणि कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ही तुम्हाला लिहिता येतात का? ओके. तर आपल्याला ह्या लेटर्सचे साऊंड पाहिजेत, म्हणजे तुम्हाला यांचे नाव माहिती आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ओ एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ही सर्व ती लेटर्स आहेत आणि यांची ही नावे आहेत. मी जी आता घेतली ही काय आहेत? यांची नावे आहेत. म्हणजे जर का समजा तुमच्या समोर हे लेटर दाखवले तर या लेटरचे नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस लेटर? या लेटरचे नाव काय आहे सांगा बरं. या लेटरचे नाव काय आहे जे मी सर्कल केलेले दिसत आहे? या लेटरचे नाव काय आहे? नाव आहे जी. नाव काय आहे? जी. आणि याचा आवाज मात्र वेगळा असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? आता बघा, या ठिकाणी या लेटरचे नाव काय आहे? तर जी. आता मी इथे एक शब्द लिहिला, जी ओ ए टी. आता मला सांगा की हा शब्द काय आहे? हा शब्द काय आहे? जी ओ ए टी. गोट. काय आहे? गोट. गोट म्हटल्यानंतर या जीचा साऊंड कसा येतोय? ग असा येतोय. म्हणजे ह्या जी चे नाव आहे, म्हणजे ह्या लेटरचे नाव आहे जी आणि याचा साऊंड येतो ग किंवा मग ज. हा याचा साऊंड असतो. म्हणजे एक असते लेटरचे नाव आणि दुसरा असतो लेटरचा साऊंड म्हणजेच आवाज. आणि तेच आवाज आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत ऑवेल साऊंड.
ओवेल्सचे साऊंड तुम्हाला माहिती आहेत का की हे जे अल्फाबेट आहे, ही जी वर्णमाला आहे, या वर्णमालेचे दोन प्रकार पडतात. कसे? तर एक असतात ओवेल्स आणि दुसरे असतात कॉन्सोनंट्स. दुसरे काय असतात? कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स अशा प्रकारे दोन प्रकार पडतात. दोन गटामध्ये विभागणी होते या अल्फाबेटची. ओवेल्सला मराठीमध्ये काय म्हणतात? तर ओवेल्स म्हणजे स्वर. आणि कॉन्सोनंट्सला मराठीमध्ये काय म्हणतात? तर कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. स्वर आणि व्यंजने. मग या इंग्रजी अक्षरमालेमध्ये, या अल्फाबेटमध्ये ओवेल्स कोणकोणते आहेत? तर ओवेल्स आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. हे एकूण 5 ओवेल्स इंग्रजी वर्णमालेमध्ये आहेत. आणि हे 5 सोडून जे इतर 21 लेटर्स शिल्लक राहतात ते सर्व 21 लेटर्स हे कॉन्सोनंट्स आहेत. म्हणजे ओवेल कोणकोणते? तर ए हा ओवेल आहे. ए, ई, आय, ओ आणि यू एवढे आहेत ओवेल्स आणि बाकी सर्व लेटर्स आहेत कॉन्सोनंट्स. बरोबर. आता आपण सर्वात अगोदर जे ओवेल्स आहेत, दिस 5 ओवेल्स, या ओवेल्सचे साऊंड पाहूया. साऊंड ऑफ ओवेल्स. आता तुम्हाला माहितीये का की ओवेल्सचे साऊंड ना एकापेक्षा वेगवेगळे असतात. म्हणजे या लेटरचे नाव ए आहे पण याचे साऊंड मात्र वेगवेगळे असतात. कसे? तर ए चा साऊंड कशा कशा प्रकारे येतो माहितीये? ए साऊंड ॲज ॲ असा साऊंड येतो. ए चाच अजून एक साऊंड असतो आ. ए चाच अजून एक साऊंड असतो ऑ. आणि ए चाच अजून एक साऊंड असतो ए. मी म्हणाल असे कसे बरं? असे कसे बरं? एवढे सगळे साऊंड कस काय? तर एवढे सगळे साऊंड असतात माहिती तुम्हाला? आरोही शिंदे, आरोही. हा मॅडम. आता बघ ना, मी काय म्हटलं? ए साऊंड ॲज ॲ. म्हणजे ए या लेटरचा साऊंड कसा येतो? ॲ असा येतो. बघ हा, मी या ठिकाणी शब्द लिहिला APPLE. काय शब्द आहे हा? ऍपल. ऍपल. म्हणजे इथे ए चा साऊंड काय झाला आहे? ॲ. मी शब्द घेतला ANT. मग ए चा साऊंड कसा येतोय? ॲ येतोय. म्हणजे ए या लेटरचा एक साऊंड कसा असतो? तर ॲ असा असतो. आता मी अजून एक या ठिकाणी शब्द घेते. तू मला वाचून दाखव. हा शब्द काय आहे? कॅट. कार. कार. म्हणजे कार. म्हणजे या ठिकाणी ए चा साऊंड कसा आला? आ. कार. ए चा साऊंड कसा आला? आ. इथे ए चा साऊंड ॲ होतो का? कॅर म्हणतो का आपण याला? दिस इज कॅर. कॅर आहे काही? नाही. आपण काय म्हणतो? कार. म्हणजे ए चा साऊंड कसा येतो? तर आ असा येतो आहे. अजून एखादा शब्द माहितीये का तुला असा? FAR फार. FAR फार. यामध्ये सुद्धा ए साऊंड ॲज आ. आता पुढचा एक साऊंड आहे बघ ए चा. काय आहे? आपण काही शब्द असे म्हणतो. हा शब्द वाचून दाखव. हा. बॉल. बॉल. व्हेरी गुड. मग यामध्ये ए चा साऊंड कसा येतो आहे? ऑ. ऑ. असेच भरपूर शब्द असतात. हा शब्द काय आहे? मॉल. पुढे. कॉल. पुढे.
tall. इट मीन्स ए साऊंड ॲज अ, आणि अजून एक ए चा साऊंड असतो ए. बघा हा शब्द काय आहे? Cake. केक. म्हणजे ए साऊंड ॲज ए. मेक, MEKE, मेक. BAKE, बेक. म्हणजे ए या लेटरचे वेगवेगळे 4 साऊंड्स आहेत. ए साऊंड ॲज ए, A sound as A sound as O, and A sound as A. Right? हो. आता तुम्ही म्हणाल यावरती प्रश्न कसा विचारला जातो? खूप सोपं आहे. तुम्हाला एक शब्द दिला जातो. द वर्ड इज, हा शब्द आहे तुमच्यासाठी, आणि तुम्हाला यामध्ये विचारलं की एचा साऊंड कसा येतो या शब्दामध्ये. या दिलेल्या शब्दामध्ये ए या लेटरचा साऊंड कसा आहे सांगा बरं. सांगा सर्वांनी. या दिलेल्या शब्दामध्ये ए लेटरचा साऊंड कसा आहे? वाचा शब्द आणि तुम्ही सांगा मला. ए साऊंड ॲज, सांगा, FAN हा शब्द आहे तुमच्या समोर. FAN हा शब्द काय, त्याचा उच्चार करा आणि मला सांगा की ए लेटरचा साऊंड याच्यामध्ये कसा येतो. वा, छान. बरेच जण उत्तर देताना दिसतायत आणि उत्तर बरोबर सुद्धा दिले जात आहे. छान. आता हा शब्द आहे FAN, फॅन, आणि फॅन मध्ये ए चा साऊंड येतो ॲ, म्हणजेच ए साऊंड ॲज ॲ. मग तुम्हाला पर्यायामध्ये दिलेलं असेल तिथे ॲ, आ, ओ, ए. तर तुमच्या लक्षात आले पाहिजे की ए चा साऊंड या ठिकाणी ॲ असा येताना दिसतो. चला तर मग आपण लिहून घेऊया एवढे. घ्या लिहून सर्वांनी. लिहून झाल्यानंतर कंप्लीट म्हणून मेसेज करा. आणि शिकवत असताना कोणीही लिहायचे नाही. शिकवून झाल्यानंतर जेव्हा सांगेल तेव्हाच लिहायचे आहे. चला आता लिहून घ्या सर्वांनी. लिहिताय ना सर्वजण? कंप्लीट.
झाले लिहून? झाले. ओके. चला तर मग आता ए नंतर पुढचे ओवेल कोणते असते सांगा बरं. एच्या नंतर कोणते ओवेल असते? ई. कोणते ओवेल आहे? ई. आता आपण ई चे साऊंड पाहूया. ओवेल ई. बघा ई चा कसा कसा साऊंड येतो माहितीये? ई साऊंड एज ए, ई साऊंड एज ई, and E sound as E also. म्हणजे ई चे एकूण 3 प्रकारचे साऊंड म्हणजे आवाज किंवा त्याला प्रोनाउन्सिएशन असं म्हटलं जातं. साऊंड म्हणजे काय? SOUND. साऊंड म्हणजे आवाज. त्याच पद्धतीने याला प्रोनाउन्सिएशन असं सुद्धा म्हणतात. प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय? तर उच्चार. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. तर ई ह्या लेटरचे 3 साऊंड आहेत. ई साऊंड एज ए, ई साऊंड एज ई, ई साऊंड एज ई. याची काही उदाहरणं सांगू तुम्हाला? बघा ईचा साऊंड ए येत असलेली काही उदाहरणे. पहिले उदाहरण आहे बी ई डी, बेड. ई डबल जी, एग. आहे की नाही? ई डबल जी, एग म्हणतो आपण. एग म्हणजे काय? तर ईचा साऊंड या ठिकाणी ए येतो आणि जीचा साऊंड ग येतो आणि दोघांचं मिळून आपण म्हणतो एग. म्हणजे या शब्दांमध्ये ईचा साऊंड कसा आहे? तर ईचा साऊंड आहे ए. पुढे ई साऊंड एज ई. आता ई मध्ये आणि ई मध्ये फार फरक नाहीये, परंतु लक्षात येतं की एकाचा उच्चार थोडासा लांब असतो. एच ई, ही. आपण ही म्हणतो, बरोबर? आणि जर का समजा आपल्याला असे म्हणायचे असेल इय, काय म्हणतो? इय. म्हणजे या ठिकाणी ईचा उच्चार ई असा येतो. इय. त्यानंतर आहे हियर. HEAR, हियर. हियर म्हणजे ऐकणे. याच्यामध्ये ईचा साऊंड ई असा येतो आणि HE ही, SHE शी, ME मी यामध्ये ईचा उच्चार ई असा येतो. हे आहेत ईचे साऊंड. सोपे आहेत, बरोबर? ईचे साऊंड सोपे आहेत ना? ईचे साऊंड सोपे आहेत. होय, इंग्लिश. बरोबर राजवीर, अगदी खरं. इंग्लिश शब्दामध्ये सुद्धा बघा ईचा उच्चार आपण ई असा करतो. म्हणजे हे पण एक उदाहरण होईल. इंग्लिश, इंग्लिश, इंग्लिश. चला तर मग लिहून घ्या. त्यानंतर आपण पुढील ओवेल कडे जाऊया. राईट डाऊन एव्हरीवन. रिया पाटील, रिया. रिया पाटील, आवाज येत आहे का? तुझा माईक ऑन आहे, बोल ना. बोला, तुमचा माईक ऑन आहे म्हणून नाव घेत आहे. घेत आहे ना? यस. ओके. काही अडचण? नो. ओके. अर्णव शिंदे. अर्णव घेतले का लिहून? घेतोय मॅम. बरं, घ्या लिहून घ्या.
स्वराज शिंदे. स्वराज शिंदे. आवाज येतो आहे का माझा? माईक ऑन केलाय तुझा. तुला माझा आवाज ऐकायला येत आहे का? हा. आवाज येतोय ऐकायला? यस. बर. समजते शिकवलेले? यस. बर. लिहून झाले ना की मला सांग, मग आपण पुढे जाऊया. झालं मॅम. झाले यस. लिहून? फास्ट. वा वा, मस्त. यानंतर पुढचे ओवेल कोणते असते सांग बरं? ओवेल. हा, ओवेल. ओवेल म्हटलं ना आपण. ओवेल म्हणजे इंग्रजी मधील स्वर. किती आहेत इंग्रजी वर्णमालेमध्ये स्वर? ओवेल्स किती आहेत? 4. नाही, एक विसरला. 5 आहेत. कोणकोणते? ए ई ओ यू सी. नाही. ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू म्हणजे ए झाले, ई झाले. आता कोणते ओवेल असेल? आय. कोणते ओवेल आहे? आय. आय. आता आयचे साऊंड काय काय आहेत माहितीये? आय साऊंड एस ई. आयचा साऊंड ई असा येतो. त्याच पद्धतीने आयचा साऊंड आई असा येतो. आई, आई. आणि आय या लेटरचा साऊंड कधी कधी अ असा सुद्धा येतो. आपण याची यस. उदाहरणे बघूया. आता आय या लेटरचा साऊंड ई केव्हा येतो? तर बघा, काय शब्द आहे हा? वाच पाहू. पेन. पेन. आणि हे काय आहे मग? पेन. PEN पेन. आणि हे पिन. पिन. बरोबर. शब्द काय आहे? पिन. मग याच्यामध्ये आयचा साऊंड कसा येतो आहे? आयचा आवाज कसा येतोय? ई असा. ई. पिन. PIN. पिन. त्याच पद्धतीने अजून एक शब्द वाचा पाहू. शिप. शिप. अगदी बरोबर. म्हणजे शिप मध्ये सुद्धा आयचा साऊंड कसा आहे? ई. ई. व्हेरी गुड. आता आयचा साऊंड आई केव्हा येतो? बघा, हा शब्द वाचा बरं. आयसी. नाही. बर्फ. बर्फाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? दिस इज द वर्ड आईस. काय म्हणतात याला? आईस. मग आईस मध्ये आयचा साऊंड आई असा येतो. त्याच पद्धतीने पुढचा शब्द KITE. AI. KITE. एक मिनिट लिहिते हा. KITE. काइट. किट. काईट. किट किट. नाही, काईट. काईट. काइट. काईट. पुढे FIRE. ट्री. फ्री कसं होईल? आयचा साऊंड आई असा होतो आहे. फ्राई. फायर. फायर म्हणजे आग. फायर. मग इथे आय, आय आणि आय दिसते. या सगळ्यांचा साऊंड आईस, काईट, फायर असा आई असा होतो. म्हणून आयचा एक साऊंड आहे आई. आणि आयचा साऊंड असा सुद्धा येतो. कधी येतो माहितीये? BIRD. काय शब्द होतो? बर्ड. काय शब्द होतो? बर्ड. बर्ड. मग बर्ड म्हणजे इथे आयचा उच्चार कसा आला? आयचा साऊंड आला बर्ड.
GIRL, गर्ल. काय होते? गर्ल. गर्ल. मग गर्ल मध्ये सुद्धा आयचा उच्चार, आयचा साऊंड कसा आहे? अ. अजून एक शब्द घेऊया का? पक्ष्यांच्या आवाजाला म्हणतात CHIRP, चर्प. काय म्हणतात? चर्प. चर्प. याच्यामध्ये सुद्धा आयचा आवाज कसा आहे, साऊंड कसा आहे? तर अ. म्हणजे ओवेल आयचे 3 साऊंड आहेत. कोणकोणते? आय साऊंड एज ई, आय साऊंड एज आई, अँड आय साऊंड एज अ. बरोबर? मग आपल्याला शब्द दिला तर त्याचा साऊंड ओळखता येईल ना? आवाज ओळखता येईल? यस. ओके, घ्या लिहून. चला, राईट डाऊन एव्हरीवन. पूजा कोरे डिवाइस. आवाज येतो बेटा? हो. लिहून घेत आहे ना? हो. काही अडचण नाही. लिहून झाल्यानंतर मला सांगा. ओके. हो. एवढ्या लवकर कसं काय झाले बरं? कामिनी, काय नाव आहे बेटा तुझे? एवढ्या लवकर कसं काय कंप्लीट झाले? मी शिकवत असताना तर लिहित नाहीयेत ना? गुपचूप गुपचूप चोरी तर केली जात नाहीये ना? वैष्णवी पालवे, तशी चोरी करू नका. कारण काय माहितीये का? समजा तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर वहीमध्ये लिहिलेलं घेऊन जाणार आहात, की जे तुमच्या आठवणीत राहणार आहे, जे तुमच्या मेमरीमध्ये राहणार आहे, ते तुमच्या सोबत असणार आहे परीक्षेमध्ये? परीक्षेला वही असते का तुमच्या सोबत? वही घेऊन जाता परीक्षेला तुम्ही? नाही. वही घरीच राहते आणि आपण परीक्षेला जातो. म्हणजे आपल्याला किती समजले शिकवलेले तेच आपल्या सोबत जाणार आहे. त्याच्यामुळे अगोदर समजून घ्यायचे, नंतर लिहून घ्यायचे. होय प्रज्ञेश, बरोबर. पुढचे जे ओवेल आहे ते आहे ओ. ओचा आवाज कसा येतो माहितीये? तर ओ साऊंड एज ओ. ओचा आवाज ओ येतो. ओ साऊंड एज आऊ. O sound as O, and O sound as A also. एवढे साऊंड आहेत ओ या ओवेलचे. ओ, औ, ओ आणि अ. उदाहरणे बघा. कोणाचा माईक ऑन होता? माईक बंद केला बेटा तू? बर. शरयू. हॅलो मॅम. शरयू. शरयू नाही, कोण बोलतंय? हो, शरीफ बोलते. हा, शरयू. ओचा साऊंड ओ कधी येतो त्याची काही उदाहरणं पाहूया. वाच बरं. ओपन. वाचा शब्द. नो. नो. गो. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये ओचा उच्चार कसा आहे?
ओचा साऊंड कसा आहे? ओ ओ. ओ. आता ओचा पुढचा साऊंड आहे औ. बघा बरं याची काही उदाहरणे. वाचा. काऊ हम्म. आऊल हम्म. नाव Very good. When O sound as O, the example is OX, ऑक्स DOG, डॉग BOX. बॉक्स त्याच्यामध्ये ओचा उच्चार कसा आहे? ओचा साऊंड कसा आहे? ओ. आणि जेव्हा ओचा साऊंड येतो ना, तेव्हा शब्द तयार होतो ONION. ऑनियन Onion. Very good. MONKEY. मंकी मंकी. मग याच्यामध्ये बघा म म्हणतो आपण म, म्हणजे ओचा साऊंड कसा आहे? तर असा आहे. म्हणून मंकी. म्हणजे ओ चे साऊंड आहेत ओ साऊंड ॲज ओ साऊंड ॲज औ, ओ साऊंड ॲज ओ साऊंड ॲज असे ओ या लेटरचे एकूण 4 आवाज आपल्याला माहित पाहिजेत. हो मॅम आठवणीत राहतील का? हो ओळखायला मॅम येतील? हो ओके. चला मग लिहून घ्या अगोदर. नो हो रिया पाटील. हो मॅम लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर मला सांगा. हो आता फक्त एक ओवेल राहिले आपले. कुठले? एकूण 5 ओवेल्स आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. त्यामधले आपण 4 ओवेल्स पाहिले. ए, ई, आय, ओ. आणि शिल्लक कुठले राहिले? यू. येस. तर याच्यानंतर आपण लेटर यू, ओवेल यू चे आवाज पाहणार आहोत. त्यानंतर ना मी तुम्हाला याच्यावरचा एक प्रश्न दाखवते की प्रश्न कसे विचारतात. चालेल ना? चला झाली लिहून? जाऊया पुढे. लिहून झाले का? रिया पाटील. हो जाऊया पुढे. यस मॅम Okay, so here is the next vowel which is U. So U चे साऊंड कसे कसे आहेत माहिती? तर U sound as a, U sound as U and U sound as U. असे 3 प्रकारे U चे साऊंड येतात. हा साऊंड महत्वाचा आहे. जेव्हा आपण आर्टिकल्स हा टॉपिक शिकतो ना, तेव्हा हा साऊंड महत्वाचा असतो. बघा याचे काही एक्झाम्पल पाहूया आपण. So the first example is BUS. What is the word? बस BUT. बट BUT. But. बट UN. फन Fun. DUCK. डक मग या सर्व वर्ड्स मध्ये यू या लेटरचा साऊंड कसा आहे? बस, बट, फन, डक. यामध्ये यू चा साऊंड कसा आहे? अ. अ The next example is PUT. What is this word? पुट
B-U-L-L, bull, P-U-S-H, push, P-U-L-L, pull, pull. So put, bull, push, pull या सर्वांमध्ये U या लेटरचा साऊंड कसा आहे? u, असा. आणि लास्ट एक्झाम्पल घेऊया. काय आहे हा शब्द? UNIT, unit, युनिट. UNIFORM, uniform, युनिफॉर्म. मग यामध्ये यूचा साऊंड आपल्याला कसा ऐकायला येत आहे? u, ऊ नाही, युनिट म्हणतो आपण. उनिट म्हणतो का याला? नाही, काय म्हणतो? युनिट. मग यू साऊंड कशाचा आहे? तर यू लेटरचा आहे. यू नीट. बघा, UNIT, NIT चा साऊंड काय होतो? नीट, आणि यूचा साऊंड काय जोडला आहे याच्या सोबत? u, शब्द काय तयार होतो? unit, म्हणजे यूचा साऊंड काय आहे या शब्दामध्ये? u, u, यू साऊंड आहे. ओके, तर अशा पद्धतीने यू लेटरचे जे साऊंड आहेत ते आहेत अ, उ आणि यू. आता याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न दाखवते. ठीक आहे, अगोदर प्रश्न पाहून घ्या, त्यानंतर आपण काय करूया हे लिहून घेऊया. जस्ट अ मिनिट, आय विल शो यू द क्वेश्चन. मिनिट ओनली. Yes, here is the question. Everyone, read it. प्रश्न वाचा हा. काय आहे प्रश्न? वाचा बरं. येस, युनिव्हर्सिटी हे सुद्धा त्याचे एक एक्झाम्पल होते. Who want to read the question? Abhaya. Are you Abhaya? अभया नाव आहे की अभय नाव आहे बेटा? अभया मला विचारायला लागलेत. मला माईक ऑन करायचं करता येईना. ऑनच आहे, फक्त तू बोल माझ्याशी. हा मॅम. अभया, प्रश्न वाचा बरं. Which of the following given words has different sound of the letter U? Okay, so which of the given words has different sound of letter U? यामध्ये ऑप्शन्स आहेत. रीड द ऑप्शन्स. But, put, push and pull. ओके, सो प्रत्येक वर्ड मध्ये आपल्याला यू हे लेटर दिसते आहे. तर तुम्ही जेव्हा याचा उच्चार करता, याला वाचन करता, त्यावेळेला यापैकी कुठल्या शब्दामधील यू या अक्षराचा आवाज डिफरंट आहे, वेगळा आहे? सांगा. पहिल्या शब्दाचा उच्चार कसा कराल? बट. But, दुसरा शब्द काय आहे? put, पुट. तिसरा शब्द? push, चौथा शब्द? pull. मग यामध्ये कोणत्या शब्दातील लेटर यू चा आवाज, साऊंड हा डिफरंट म्हणजे वेगळा येतो? Push, पुश मध्ये काय आहे यूचा साऊंड? push. हे प येते पी साठी, आणि हा उकार कोणासाठी येतोय? यू साठी. म्हणजे उकार म्हणजे काय? तर उ. बरोबर. पुट मध्ये पू म्हणजे उ, पुश मध्ये पू म्हणजे उ, पुल मध्ये पू म्हणजे उ, म्हणजे
इथे यू चा साऊंड आहे उ, यू साऊंड एज उ, यू साऊंड एज उ. अँड व्हॉट इज द साऊंड इन द फर्स्ट वर्ड? फर्स्ट ऑप्शन मध्ये काय साऊंड आहे? But. बट. बट मध्ये काय येते? अ. काय येते? बट. ब ब ब म्हणजे अ येते. म्हणून इथे अ साऊंड आहे, यू साऊंड एज अ. मग डिफरंट कुठला झाला, वेगळा कुठला झाला? But. बट. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचे उत्तर. म्हणजे आपण जे आजच्या क्लासमध्ये शिकलो त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात? तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. समजेल का? हो. ओके. मग चला लिहून घ्या. काय लिहून घ्या? साऊंड ऑफ लेटर यू. Yes. Write it down. अशाच पद्धतीने एका एका प्रश्नाची आपल्याला तयारी करायची असते. एक प्रकारचा प्रश्न आपल्याला समजला की आपण पुढील प्रकारच्या प्रश्नाकडे जाणार असतो आणि त्यावेळेला एक एक प्रश्न करून आपली फायनल परीक्षेची तयारी होत असते. झाले लिहून सर्वांचे? कंप्लीट? ओके. आता बघा ओवेल्स संपले. ए ई आय ओ यू. ओवेल्स सगळे संपले. आता आपण जाऊया कॉन्सोनंट साऊंड कडे, म्हणजे साऊंड ऑफ कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स हा शब्द काय आहे? कॉन्सोनंट्स. म्हणा माझ्यासोबत ज्यांना माहित नाही. कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स. साऊंड ऑफ कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. आता आपण एका एका अक्षराची इथे सुद्धा साऊंड पाहूया. सो बी या अक्षराचा साऊंड काय होतो माहितीये? ब. बी साऊंड एज ब. द एक्झाम्पल्स आर BAT बॅट. ब चा साऊंड काय येतो इथे? बी चा साऊंड काय येतो? ब. बॅट. ब. बरोबर आहे. ब मध्ये कसा शब्द कसा तयार होत असतो जरा व्यवस्थित बघा हा. बी या लेटरचा साऊंड काय येतो? तर ब येतो. ए चा साऊंड काय येतो? तर अ येतो. आणि हा कॉन्सोनंट आहे आणि हा ओवेल आहे. मग हा कॉन्सोनंट मध्ये त्याच्या समोरचा ओवेल मिक्स होतो आणि तयार होते ब. ब. आणि टी चा साऊंड होतो ट. मग शब्द तयार होतो. सॉरी, इथे ए साऊंड एज ए आहे, अ नाही. आणि मग ब मध्ये ऍ मिसळले की तयार होते ब्या. आणि हे ट जसेच्या तसे समोर येते, शब्द तयार होतो बॅट. म्हणजेच बी चा साऊंड ब, ए चा साऊंड ऍ, तयार झाले ब्या. आणि टी चा साऊंड आहे ट, म्हणून शब्द तयार झाला बॅट. म्हणजे बी साऊंड एज ब, ए साऊंड एज ऍ आणि टी साऊंड एज ट. अशा पद्धतीने हा शब्द तयार होतो. म्हणजे बी या लेटरचा साऊंड काय होतो? तर ब. आणि हा याचा एकच साऊंड आहे फक्त ब. कुठेही जरी तुम्हाला एखाद्या शब्दामध्ये बी हे लेटर दिसले तर त्या शब्दाचा उच्चार, त्या अक्षराचा उच्चार त्या ठिकाणी ब असा होतो. एक्झाम्पल आहे BAT बॅट, BUS बस, BANK बँक, TABLE टेबल. म्हणजे बी साऊंड एज ब. बी साऊंड एज ब. The next letter is option number, sorry, not option. The next letter is C. And C sounds दोन प्रकारे येतो. सी चा साऊंड कसा येतो? दोन प्रकारे. सी या अक्षराचे आवाज किती आहेत? दोन. पहिला आवाज आहे सी चा आवाज येतो क आणि सी चा आवाज येतो स. बघा
जर का मी म्हटलं की CAN तर आपण याला म्हणतो कॅन. कॅन म्हणजे सी चा साऊंड कसा आला? क. कॅन. सी साऊंड ॲज क. जर का मी शब्द घेतला CAT कॅट तर आपण काय म्हणतो? कॅट म्हणजे सी साऊंड ॲज क. कॅट. कॅट. बरोबर. आता जेव्हा सी चा आवाज स असा येतो तेव्हा काही उदाहरणे पाहूया आपण. तर बघा, शब्द घेतला मी CELL. काय शब्द आहे? सेल. काय होतो? सेल. म्हणजे सी चा साऊंड कसा आला? स. सेल. सी साऊंड ॲज स. सेल. अजून याचे उदाहरण बघा. RICE राईस. RICE राईस. CITY सिटी. CITY सिटी म्हणजे सी साऊंड ॲज स. पुढचे कॉन्सोनंट आहे डी. डी चा फक्त एकच साऊंड येतो आणि तो आहे ड. उदाहरणे आहेत DOG डॉग. DO डू किंवा DOLL डॉल. बघा, डी चा साऊंड काय येतो? ड. डॉग, डू, डॉल. म्हणजे अशा पद्धतीने साऊंड्स आपण पाहू शकतो. स्वराली. स्वराली. स्वराली, बी चा साऊंड कसा आहे सांगा? बी साऊंड ॲज, बोला, माईक ऑन आहे. स्वराली, बी साऊंड ॲज कोणती स्वराली आहे ही? अरे स्वराली, माईक ऑफ झाला. ओके, लाड. दिव्या लाड डिवाइस. व्हॉट इज युअर नेम बेटा? Yes. Yes बेटा, व्हॉट इज युअर नेम? Manasvi. Gajendra Lad. मनस्वी, बी साऊंड ॲज B. ब. सी साऊंड ॲज क अँड S. स. And D sound as? D. And what are the example of B sound as B? Bat. Bus. Bank. Table. What are the example of C sound as K? Can. Cat. What are the examples of C sound as S? Cell. Rice City. When D sound as D? Dog. Do. Doll. Yes. Teacher. Done. डन. येस. असे भरपूर सगळे आपण शब्द वापरू शकतो. म्हणजे कुठलाही जरी शब्द घेतला, कुठलाही शब्द ज्यामध्ये लेटर डी असेल तर त्या शब्दामध्ये डी चा उच्चार, डी चा आवाज ड असा होतो. बरोबर. Yes, ma'am. घ्याल का? घ्या लिहून सर्वांनी. येस, डिस्चार्ज आहे, डॉमिनंट आहे, डन आहे, डिपार्टमेंट आहे आणि कितीतरी शब्द. माझे नाव सुद्धा बघा, ड ड ड पासून सुरू होते, डी. पण ते मराठीमधून जेव्हा आपण इंग्लिश मध्ये एखादा शब्द करत असतो ना, तेव्हा द साठी पण डी वापरले जाते, ड साठी पण डी वापरले जाते. पण आपण जे शिकतोय हे इंग्रजी अक्षरांचे मराठीमध्ये आवाज किंवा उच्चार शिकतोय. त्यावेळेला इंग्रजी शब्द कुठलाही दिसला, इंग्रजी शब्द बरं का, मराठी नाही, इंग्रजी शब्द ओरिजिनली दिसला, त्याच्यामध्ये डी हा लेटर आला तर आपण त्या शब्दामध्ये ड हा उच्चार त्याचा करायचा असतो. यस, डिस्ट्रीब्युशन. व्हेरी गुड. डन झाले लिहून सर्वांचे? कंप्लीट. काही काही कॉन्सोनंट फक्त असे आहेत ज्यांचे दोन साऊंड येतात, बाकी कॉन्सोनंटला एकच साऊंड असतो शक्यतो.
Okay, come to the next consonant. The next consonant is F. F. आता F चा साऊंड कसा येतो माहितीये? F sound as F. F चा साऊंड कसा येतो? F. And the examples are fish, fan, fat. These are the examples. F sound as F. Fish, fan, fat. Now the next consonant is G, and G have two sounds. The first one is G. G sound as G, and the second one is G sound as Z. म्हणजे G या लेटरला दोन वेगवेगळे आवाज आहेत. कधी कधी आपण G ला ग म्हणतो आणि कधी कधी आपण G ला ज असे सुद्धा म्हणतो. याची काही उदाहरणे बघा. आता पहिला शब्द आहे GOAT, गोट. यामध्ये जी चा साऊंड कसा येतो? ग. जी चा साऊंड कसा येतो? ग. पुढे GUN, गन. आता बघा बरं, जी चा साऊंड ज केव्हा येतो? महत्वाचं काय की जी चा साऊंड ज असा केव्हा येतो? हे पहा, शब्द आहे बघा, शब्द आहे GEM. याला आपण जेम असं म्हणतो. जेम. GENTLE, जेंटल. किंवा GIRAFFE, जिराफ. यामध्ये जी चा साऊंड ज असा आपल्याला पाहायला भेटतो. And the next letter is H, and H sound as H. H चा साऊंड कसा आहे? H. The examples are hen, horn, hot. These are the examples. H sound as H. H sound as H. वैष्णवी पालवे. वैष्णवी आहे का ग बाई? आवाज ऐकते माझा? जरा मला सांग ना मग, एफ चा Yes, आवाज ma'am. कसा येतो? एफ लेटरचा आवाज कसा येतो? एफ चा आवाज फ. आणि उदाहरण काय आहे? Fish and fat. व्हेरी गुड. जी साऊंड एज जी चा आवाज G. आणि उदाहरणे Goat, gun. when G sound as Z, what are the examples? Jam, gentle, giraffe. Very good. And H sound as H. H. And examples are Hen, horn, hot. व्हेरी गुड. हे मी फक्त काही मोजके एक्झाम्पल्स दिले. फक्त एवढेच शब्द आहेत का याचे? नाही. फक्त आपण काही त्याच्यातली एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहून घेतली. चला तर मग सर्वांनी लिहून घ्या. राईट डाऊन एव्हरीवन. येस, हाऊसकीपर, हेजिटेशन, ह्युमिलेशन, ह्युमॅनिटी. ऑल द एक्झाम्पल्स आर करेक्ट, कारण याच्याला एकच साऊंड आहे. एच साऊंड एज ह. याच्यावरती कसा प्रश्न विचारला जातो ते मी तुम्हाला आता शेवटी दाखवते एकदा, आणि मग पुढचे जे लेटर्स आहेत ना ते आपण नंतर पाहूया. पण याच्यावरती कसा प्रश्न विचारला जातो ते मी तुम्हाला दाखवते. लिहून झाले की सांगा. कंप्लीट झाले लिहून?
मग हा वाचा बरं प्रश्न. कोणाला विचारूया आपण? कल्पज लोंढे. कल्पज. कल्पज, चौथा प्रश्न वाचा बरं, काय आहे? Which of the given words does not begin with the sound z? Okay, which of the given words does not begin with sound z? Begin म्हणजे काय? Begin म्हणलं तर चालू होणार आहे. हा, सुरुवात होणे. बिगिनचा अर्थ असतो सुरुवात. मग जो शब्द ज या साऊंडने सुरू होत नाही तो निवडा. वाचा पर्याय. जिला, जनन, नो. What is this word? Do you know the word? It is the word ginger. जिंजर गार्लिक पेस्ट ची ऍडव्हर्टाईज आपण पाहतो ना, जिंजर गार्लिक पेस्ट. येस मॅडम. हा, तर त्याच्यातलं जिंजर आहे ते. पुढे गेट अँड जेंटल. ओके, तर मग ज ने सुरू न होणारा शब्द कोणता? Which word does not begin with the sound ज? गेट. व्हेरी गुड. मग कशाने सुरू होतो गेट हा शब्द? तर ग ने सुरू होतो. बरोबर. म्हणून ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. अजून एक क्वेश्चन आपण घेऊया. हा, वाचा बरं. Choose the word that doesn't sound as g in the end. एंड म्हणजे काय? शेवटचा शब्द. शेवट. शेवट. मग ज्याचा शेवट ग ने होत नाही, डझंट साऊंड, ग ने शेवट होत नाही, असा शब्द कोणता? पिंक. पिंक. व्हेरी गुड. हा, आता हा प्रश्न. ओके, थांब हा, दुसऱ्या कोणाला विचारूया आपण हा प्रश्न. कोण बोलणार? अर्णव शिंदे. येस मॅम. अर्णव, काय आहे प्रश्न? वाचा बरं. Choose the word That begin with different sound. choose the word that begin with different sound. Begin म्हणजे सुरुवात, डिफरंट म्हणजे वेगळा, साऊंड म्हणजे आवाज. सुरुवात वेगळ्या आवाजाने होते असा शब्द निवडा. काय आहेत पर्याय? Pad. The answer is pad. कारण BAG bag, BAT bat, BAD bad सगळ्यांची सुरुवात ब ने होते, परंतु या शब्दाची सुरुवात प ने होते. इट इज अ डिफरंट साऊंड. दॅट्स वाय आन्सर इज ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीचे प्रश्न यावरती आपल्याला विचारले जातात. स्पेशली हा ग आणि ज वरती विचारला गेलेला प्रश्न अतिशय छान प्रश्न आहे. तर असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत असतात. म्हणून आपल्याला हे सगळे साऊंड पाहायचे आहेत, शिकायचे आहेत. यानंतरचे जे अल्फाबेट आहेत, त्यांचे साऊंड आहेत, ते आपण नंतरच्या क्लासमध्ये पाहूया. आज आपण इथेच थांबूया. जर का कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही थांबून मला बोलू शकता. अडचण नसेल तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. सर्वांना बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. जर अडचण असेल तर थांबा, हँड रेज करा आणि बोला. पण हँड रेज दिसली पाहिजे. तुम्हाला बोलायचे तर तुमची हँड रेज दिसायला हवी. सोहम लाड डिवाइस. सोहम, हँड रेज नाहीये, हँड रेज करा. सोहम लाड, रेज युअर हँड. यस, बोला बेटा. बोला सोहम. काय म्हणतो? काही अडचण आहे? बोल ना. माईक बंद. बर.
दीपाली पाटील डिवाइस. काय नाव आहे बेटा तुझे? बोला. अरे माईक ऑफ का करताय? मी नाव घेतले ना तेव्हा तुमचा माईक ऑन केलेला असतो, तुम्ही तो परत बंद करत आहात का बरं? येस, बाकी सर्वांना गुड नाईट. हेमांशी गायकवाड. हेमांशी गायकवाड. मॅम बोला. ते ना मी तुम पहिले सांगितलेले ना ABCD काय म्हटली बेटा? चुकून परत एकदा बोला. ते पहिले तुम्ही सांगितलेले ना ABCD चे ते मी चुकून लिहायला विसरून गेली. विसरली? बर, हरकत नाही. 2 तासानंतर आपल्या ऍप मध्ये झालेल्या क्लासचा पूर्ण व्हिडिओ जसाच्या तसा येतो आणि तो तुम्हाला परत परत पाहता येतो. त्याच्यामध्ये उघडायचा आणि नंतर लिहून घ्यायचे. ओके ओके. चला, दीपाली पाटील बोला. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, मी दिया चप्पळगे म्हणून बोलते. बोला ना. दिया मॅडम, दियाला तुम्ही क्वेश्चन विचारला नाही त्यामुळे दिया थोडी नाराज झाली. अच्छा अच्छा, हरकत नाही, उद्या विचारूया. अभ्यास करत बसली आणि तिला कॉल केला नाही म्हणा. काल पण झालं नाही, आज पण झालं नाही, त्यामुळे बरं तिनं थोडी नाराज झाली मॅडम. बरं बरं, उद्या बोलेल म्हणून सांगा. हो हो मॅडम, चालतं चालतं. चला, शक्यतो बर, चला. रेश्मा कांबळे. रेश्मा कांबळे. नाही, बरं. श्रेया शेलार, तुमचा माईक हँडरेज केलेली नाही. येस, श्रेया शेलार. श्रेया. मॅडम बोला बेटा. तिला प्रश्न विचारला नाही म्हणून ती पण ही झाली. म्हणजे तिला बघायचंय ऐकू येते का नाही. अच्छा अच्छा, नाही, ऐकू येते, पण केव्हा? जेव्हा मी माईक ऑन करते तेव्हा. तोपर्यंत चॅटिंग मधून तुम्हाला माझ्याशी बोलता येते आणि उत्तर देता येते. माईक फार कमी विद्यार्थ्यांचा ऑन होतो. एका दिवसामध्ये 4 ते 5 विद्यार्थ्यांचा माईक फक्त ऑन केला जातो आणि क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असते. त्याच्यामुळे एका विद्यार्थ्याला दररोज बोलण्याची संधी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज बोलण्याची संधी क्लासमध्ये भेटत नाही. म्हणजे खूप आम्ही कमी नवीन संधी भेटते. कालच जॉईन केले ना, म्हणून तिला बघायचं होतं की माझ्याकडे लक्ष म्हणजे आहे की नाही. चालेल चालेल. ओके, चला तर मग थांबूया आपण आज. सर्वांना बाय बाय, गुड नाईट. बोल की आता, बोल की. मगच म्हणत होती बोल, बोल नको.